नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक डायक आणि ट्रायक. या अगोदरचा टॉपिक ज्यांनी पाहिलं नसेल, ज्यात आपण पाहिले सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर, हे आपण मागच्या लेक्चरपासून हॅरिस्टर फॅमिलीचे जे कंपोनेंट्स किंवा जे सेमीकंडक्टर मटेरियलमधले घटक आहेत जे वापरले जातात ॲज अन कंपोनेंट म्हणून, त्याबद्दल आपण माहिती बघत आहोत. त्यात पहिला कंपोनेंट आपण मागं पाहिला तो होता सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर, ज्याला SCR म्हणतात. त्यानंतर आपण दोन घटक आज बघणार आहोत ज्याला डायक आणि ट्रायक म्हणतात. डायकचा यूज काय, डायकचा यूज का केला जातो, डायकचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, तसं ट्रायकचा यूज काय, ट्रायकचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, ट्रायकचा यूज कुठं केला जातो, हे घटक आजच्या टॉपिकमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. चला तर आपण जास्त वेळ न घालवता चालू करूया. प्रथमतः आपण डायकची माहिती बघणार आहोत. डायक जो आहे तो फुल वेव्ह आणि बाय डायरेक्शनल सेमीकंडक्टर स्विच म्हणून काम करतो. जसं आपण पहिल्याच लेक्चरमध्ये डायोडबद्दल माहिती बघितली होती की डायोड हा वन डायरेक्शनल आहे. याचा अर्थ तो एकाच डायरेक्शनमध्ये करंटला पास करू शकतो. त्याला आपण डायरेक्शनला फॉरवर्ड बायसिंग, रिव्हर्स बायसिंग म्हणतो. फॉरवर्ड बायसिंगमध्ये तो करंटला पास करू शकतो, रिव्हर्स बायसिंगमध्ये तो पास करू शकत नाही डायोडच्या बाबतीत. परंतु डायकच्या बाबतीत असं घडत नाही. डायक हा दोन्ही दिशेला फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायसमध्ये करंटचं वहन करू शकतो. जरी तुम्ही त्याची पोलॅरिटी उलटी केली, जसे डायोडची पोलॅरिटी आपण उलटी केली, ॲनोड आणि कॅथोडला सप्लायची पोलॅरिटी आपण उलटी केली तर सप्लायचं वहन होत नाही. तसं डायकमध्ये होत नाही. डायकमध्ये तो फॉरवर्ड कंडिशनला पण करंटचं वहन करतो आणि रिव्हर्स कंडिशनला पण करंटचं वहन करतो. हे आपण पुढे त्याच्या कन्स्ट्रक्शनमध्ये बघणारच आहोत की तो करंटचं वहन कसा करतो फॉरवर्ड बायसिंगमध्ये आणि रिव्हर्स बायसिंगमध्ये. डायोड हा एक, डायोडचा जर तुम्ही स्पेलिंग चेक केली असेल तर DIAC, AC हा घटक त्याला शेवट जोडलेला आहे. याचा अर्थ जो डायक आहे तो AC सप्लायवर काम करतो. तसा ट्रायकला सुद्धा TRIAC, AC शेवट लावला आहे. तसा ट्रायकसुद्धा AC सप्लायवर कार्य करतो. डायकचा जो फुल फॉर्म बघितला तो डायोड अल्टरनेटिंग करंट आहे. हा अल्टरनेटिंग करंटवर काम करणारा डायोड आहे. याचे शेवट AC लावला आहे. AC याचा अर्थ आपल्याला माहिती आहे अल्टरनेटिंग करंट आहे. डायोडचा जो उपयोग आहे तो ट्रायकला ट्रिगरिंग करण्यासाठी वापरला जातो. आपण ट्रिगर करणे याचा अर्थ सेमीकंडक्टर तुमच्या सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरमध्ये बघितलेलं आहे. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरमध्ये गेट हे टर्मिनल आहे, एक ॲनोड आहे, एक कॅथोड आहे. त्यामध्ये तुमचं सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरमध्ये गेट एक टर्मिनल आहे की ज्याला आपल्याला ट्रिगर करावं लागतं. त्याच पद्धतीने ट्रायकमध्ये पण एक गेट नावाचं टर्मिनल आहे, त्याला पण आपल्याला ट्रिगर करावं लागतं. त्यासाठी डायकच्या थ्रू ट्रायकला ट्रिगर केलं जातं. डायकचे अजून पण उपयोग आहेत. डायक लॅम्प डिमरमध्ये सुद्धा वापरतात. उष्णता नियंत्रित हीट कंट्रोल करण्यासाठी डायकचा उपयोग केला जातो. तसंच युनिव्हर्सल मोटरच्या स्पीड कंट्रोलमध्ये सुद्धा डायकचा उपयोग केला जातो. असे उपयोग डायकचे आहेत. पण मुख्यतः जो डायकचं काम आहे तो आपण शक्यता ट्रायकला ट्रिगर करण्यासाठी वापरला जातो. कारण ट्रायक पण AC सप्लायवर काम करणारा घटक आहे आणि डायकसुद्धा AC सप्लायवर काम करणारा घटक आहे. त्यामुळे एकमेकांना जोडलेले असे घटक हे आहेत. चला तर आपण त्याची कन्स्ट्रक्शन समजून घेऊया. डायकचा अर्थ आपण आता सांगितला. DI याचा अर्थ डायोड अल्टरनेटिंग करंट, DIAC डायोड अल्टरनेटिंग करंट. मी AC सप्लायवर काम करणारा हा डायोड आहे. आता जर आपण हा ठिकाणी सिम्बॉल जर बघितला तर सिम्बॉलमध्ये डायोडचा जो सिम्बॉल होता तो सिंगल ॲरो होता एका साईडला. हा जो सिम्बॉल दाखवला आहे यामध्ये दोन ॲरो दाखवलेत. दोन ॲरोचा अर्थ असा आहे की डायक जो आहे तो या ॲरोच्या थ्रू पण करंट पास करू शकतो. म्हणजे पोलॅरिटी समजा या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे आणि या ठिकाणी निगेटिव्ह आहे, तर पॉझिटिव्हकडून सप्लाय या ॲरोच्या थ्रू निगेटिव्हकडे पास होईल आणि पोलॅरिटी चेंज झाली म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह आला आणि या ठिकाणी निगेटिव्ह आला तर या ॲरोच्या थ्रू तुमचा सप्लाय डायकमधनं पास होऊ शकतो. त्यामुळे हा फॉरवर्ड दिशेला पण काम करतो आणि रिव्हर्स बेसला सुद्धा तुमचा काम करतो. म्हणजे दोन्ही कंडिशनला तुमचा करंट पास करण्याचं काम डायकचं आहे. आता याच्यामध्ये जर आपण ॲरो बघितले, ॲरो याचा अर्थ आतमध्ये वापरलेले सेमीकंडक्टरचे लेअर आहेत ते वेगवेगळे आहेत. डायोडला एक सिम्बॉल एकच फक्त ॲरो असतो, तर डायकला दोन ॲरो असतात. यामध्ये कन्स्ट्रक्शन आपण याच्या ठिकाणी बघितलं. हा तर झाला सिम्बॉल. कन्स्ट्रक्शन जर बघितलं या सिम्बॉलमध्ये, या ॲरोमध्ये काय मटेरियल आहे, डायोडमध्ये आपण N आणि P पासून तुमचा डायोड तयार करतो. त्याच पद्धतीने जो डायक आहे याच्यामध्ये P टाईपचे 2 लेअर आणि N टाईपचे 3 लेअर दिलेले असतात.
मॅग्निट्यूड आपण याचं समजून घेणारच आहोत. परंतु मुख्यतः जर आपण भरपूर बुक्समध्ये किंवा ऑनलाईन जर रिसर्च केला किंवा सर्च केला सिम्बॉल किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये, तर कन्स्ट्रक्शनमध्ये बुक्समध्ये शक्यतो 3च लेअर दाखवलेले असतात, पी, एन आणि पी. परंतु यामध्ये ॲक्च्युअलमध्ये 5 लेअर असतात. एनचे 3 लेअर असतात आणि पीचे 2 लेअर असतात. हे आपण कन्स्ट्रक्शन डिटेलमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत की हा काम कसा करतो या कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा या 3 एन मटेरियल सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये आणि 2 पी मध्ये. आता सिम्बॉल दाखवला त्या सिम्बॉलचं रिप्रेझेंटेशन जसे हे 2 आरो दाखवले तसे 2 आरो पॅरललमध्ये जोडलेले आहेत. आताच आपण सांगितलं मॅग्निट्यूड जरी चेंज झाला तर एक पॉझिटिव्ह या ठिकाणी येईल, निगेटिव्ह या ठिकाणी येईल अर्ध्या सायकलसाठी. तर या ॲनोडमधनं या डायोडमधनं तुमचा करंटचं वहन होईल आणि मॅग्निट्यूड चेंज झाली, या ठिकाणी पॉझिटिव्ह आला, या ठिकाणी निगेटिव्ह आला, तर या डायोडमधनं करंटचं वहन होईल. याचा अर्थ करंटचं वहन होणं 100% निश्चित आहे. त्यामुळं दोन्ही मार्गाने करंटचं वहन होतं आहे, त्यामुळे याला आपण डायक म्हणतो. दोन्ही फॉरवर्ड आणि रिव्हर्स बेसमध्ये तो काम करतो. जसं आपण मागं बघितलं होतं की फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण एक डायोड वापरतो, त्यामुळे अर्धी सायकल क्रिएट होते, अर्धे वेव्स क्रिएट होतात आणि ते डायोडची संख्या डबल केल्यानंतर आपण त्याला फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणतो. म्हणजे अर्धी सायकल एक डायोड क्रिएट करतो आणि अर्धी सायकल दुसरा डायोड करतो, म्हणजे तो फुल वेव्ह आहे. याच पद्धतीने डायोडसुद्धा एका साईडला मॅग्निट्यूड चेंज झाले तर मॅग्निट्यूड सारखे असतील, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर हा डायोड काम करतो आणि पॉझिटिव्ह खाली आला, मॅग्निट्यूड चेंज झाले, निगेटिव्ह वरती गेला तर डायोड 2 नंबरचं काम करतो. याचा अर्थ दोन्ही डायरेक्शनला करंटचं वहन हा डायक करू शकतो. या पद्धतीने डायक दिसतो. पॅनल बोर्डवरती जर PCB वरती जर त्याला माउंट केला असेल तर तो या पद्धतीने असतो. हा एक डायक दाखवलेला आहे. चला आपण डायकची कन्स्ट्रक्शन चेक करूया. आपण जर सांगितलं की हा बायडायरेक्शनल आहे. बायडायरेक्शनल याचा अर्थ काय की दोन्ही दिशेला करंटचं वहन करू शकतो त्याला, त्यामुळे आपण काय म्हणतो बायडायरेक्शनल. एका डायोडने पण आणि दुसऱ्या डायोड, 2 डायोड दिलेले असतात. त्याच पद्धतीने हे 2 कंडिशन्स दाखवल्यात. कन्स्ट्रक्शन आपण डिटेलमध्ये बघतो डायकचं. हे 2 कंडिशन दाखवल्यात. मॅग्निट्यूड या ठिकाणी ही पहिली जी डायग्राम आहे यामध्ये रिलेट करा की या ठिकाणी मॅग्निट्यूड वरच्या साईडला म्हणजे टर्मिनल 1 नंबरला, याला ॲनोड कॅथोड म्हणलं जात नाही, याला 2च टर्मिनल असतात डायकला. त्यामुळे टर्मिनल नंबर 1 आणि टर्मिनल नंबर 2. टर्मिनल नंबर 1 ला पॉझिटिव्ह सप्लाय दिलाय आणि टर्मिनल नंबर 2 ला निगेटिव्ह सप्लाय दिला. तर या कंडिशनला टर्मिनल नंबर 1 ला सप्लाय पास होत असताना जसं आपण सांगतो फॉरवर्ड जंक्शन जर क्रिएट झालं तर सप्लायचं वहन होतं. याचा अर्थ P ला पॉझिटिव्ह गेला पाहिजे आणि N ला निगेटिव्ह गेला पाहिजे. या ठिकाणी चेक करा, हा पॉझिटिव्ह सप्लाय या ठिकाणी दोन्हीला जातो, N ला सुद्धा जातो, N1 ला आणि P1 ला जातो. याचा अर्थ सप्लायचं वहन P1 पण होत आहे. याचा अर्थ पॉझिटिव्ह सप्लाय P1 ला भेटला, P1 मधनं N2 ला गेला, N2 मधनं पुढं त्याचं वहन होतं परत P मध्ये, हा फॉरवर्ड बायसमध्ये जातो ना, P1 चा सप्लाय N2 मध्ये, N2 सप्लाय P2 मध्ये, P2 मधनं N3 मध्ये आणि तो सप्लाय सरळ वहन निगेटिव्ह मार्फत सरळ पूर्ण होतं. म्हणजे तुमचं सर्किट पूर्ण होतं. करंटचं वहन या दिशेने होतं, या ठिकाणी पॉझिटिव्ह सप्लाय आणि या ठिकाणी निगेटिव्ह सप्लाय. करंटचं वहन तुमचं सरळ होतं आहे. त्यामुळं हा पहिला मॅग्निट्यूड आहे. वरच्या साईडला पॉझिटिव्ह टर्मिनल 1 ला आणि टर्मिनल 2 ला निगेटिव्ह आहे. जर मॅग्निट्यूड चेंज झाला, वरच्या साईडला टर्मिनल 1 ला निगेटिव्ह आला, चेक करा या ठिकाणी पॉझिटिव्ह होता, आता तो मॅग्निट्यूड चेंज झाला आहे, टर्मिनल 1 ला निगेटिव्ह आला आहे आणि टर्मिनल 2 ला पॉझिटिव्ह आला आहे. तर या कंडिशनला सप्लायचं वहन कसं होतं आहे बघूया. पॉझिटिव्ह सप्लाय खाली आहे, पॉझिटिव्ह N3 ला पण जातोय कारण हा लेअर पूर्ण सप्लायला दिला जातो, म्हणजे दोन्ही लेअरला सप्लाय जातो. हे जे सप्लायचं जे सप्लाय दिलेला दाखवला आहे तो N3 ला पण जातो आणि तो P2 ला पण जातो. याचा अर्थ टर्मिनल नंबर 2 ला पॉझिटिव्ह दिल्यानंतर तो P2 ला सुद्धा जातोय. फॉरवर्ड जंक्शन कसा क्रिएट होतो, P2N म्हणजे P2 मधनं सप्लाय N2 ला जातो, N2 मधनं आणि निगेटिव्ह तुमचा N1 मधनं P1 ला येतो. राहिला हा मधला जंक्शनचा प्रश्न, तर हा पण क्रॉस केला जातो. जसं आपण इथं पण सांगतोय की हा जो मधला जंक्शन आहे पॉझिटिव्ह सप्लाय P मधून N पर्यंत येईल, परंतु N मधनं परत P2 ला क्रॉस होणार नाही. त्यानंतर हा पण M2 तुमचा टर्मिनल नंबर 2 N3 P2 पर्यंत हा जंक्शन क्रॉस करण्यासाठी एक क्रिया केली जाते, त्याचा मी उल्लेख करतोय. या ठिकाणी हा जंक्शन क्रॉस करायचा असेल इलेक्ट्रॉन्सला तर एक क्रिया केली जाते. तसंच यामध्ये पण फॉरवर्डमध्ये या ठिकाणी जर तुम्हाला हे जंक्शन जर क्लिअर करायचं असेल, हा फॉरवर्डमध्ये इथपर्यंत, हा पण फॉरवर्डमध्ये, परंतु मधलं हे जंक्शन जर क्रॉस करायचं त्या ठिकाणी एक क्रिया केली जाते, त्याला ब्रेकडाऊन व्होल्टेजपर्यंत व्होल्टेज जेणे म्हणतात. याचा अर्थ
जो काय वर्किंग व्होल्टेज असेल या डायोडचा, त्या वर्किंग व्होल्टेजच्या ब्रेकडाऊन व्होल्टेजपर्यंत, ब्रेकडाऊन व्होल्टेज याचा अर्थ की ज्या मॅक्झिमम व्होल्टेजला तुमचा डायक काम करू शकतो, कुठलाही घटक, डायक असेल, डायोड असेल, प्रत्येकाला ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे. डायक हा ज्या जास्तीत जास्त व्होल्टेजपर्यंत काम करू शकतो त्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही या डायकला जास्तीत जास्त व्होल्टेज देताल, जास्तीत जास्त व्होल्टेज याचा अर्थ त्याची एक मर्यादा असते. समजा एखादा हा डायोड आहे, त्याचा ह्याला जर तुम्ही सप्लाय +30 व्होल्ट किंवा ±50 व्होल्ट, ±30 व्होल्ट किंवा ±50 व्होल्ट पर्यंत सप्लाय दिला तर त्याचा तो ब्रेकडाऊन व्होल्टेज असतो. ह्या ब्रेकडाऊन व्होल्टेज पर्यंत आपण सप्लाय दिल्यानंतर ह्याच्यातले हे जे जंक्शन्स असतात जे क्रॉस होऊ शकत नाही, आपण जे म्हणले की हा जंक्शन म्हणजे या जंक्शनमधनं या जंक्शनमध्ये इलेक्ट्रॉनचं वहन व्हायला हा जंक्शन्स त्यावेळेस तुटतो ज्यावेळेस तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त सप्लाय देता, म्हणजे त्याला VBO म्हणतात, व्होल्टेज ब्रेकडाऊन म्हणतात. तिथपर्यंत ज्यावेळेस म्हणजे डायोड खराब होण्याच्या अलीकडं त्याला सप्लाय दिला जातो, त्यावेळेस हे जंक्शन तुटून हे इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी जातात. तसंच या कंडिशनला सुद्धा हे जंक्शन तुटून हे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी येतात. त्यासाठी तुम्हाला व्होल्टेज ब्रेकडाऊनपर्यंत व्होल्टेज देण्याची गरज असते. या कंडिशनला ही कंडिशन अशी असते की त्या कंडिशनला ते कंपोनेंट पण खराब होऊ नये आणि ते जंक्शन पण तुटून इलेक्ट्रॉन्स क्रॉस होऊन ते इलेक्ट्रॉन्स पलीकडे जावं, एवढ्या व्होल्टेजला आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणतो. तेवढं व्होल्टेज जर तुम्ही या कंपोनेंटला दिलं तर तो हे जंक्शन तोडून इलेक्ट्रॉनचं वहन पुढं करतो. काही कंपोनेंटमध्ये आपण मागं बघितलं की प्रत्येकाला गेट हे दिले जातात. गेट कशासाठी असतात की सेफली ते करंटचं वहन झालं पाहिजे, ब्रेकडाऊन व्होल्टेजपर्यंत व्होल्टेज देण्याची त्या कंपोनेंटला गरज नाही पडली पाहिजे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, एक्स्ट्रा कंपोनेंट प्रत्येक डिव्हाइसेस किंवा प्रत्येक कंपोनेंटमध्ये मागं आपण बघितले SCR मध्ये गेट आहे, ट्रान्झिस्टरमध्ये गेट आहे. त्या पद्धतीने डायकमध्ये गेट नाही आहे कारण आपण त्याला व्होल्टेज ब्रेकडाऊनपर्यंत काय करतो, सप्लाय देतो. तसं बाकीचे जे होते ट्रान्झिस्टर किंवा तुमचा सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर याला आपण एक्स्ट्रा गेटच्या थ्रू काय करायचो, सप्लाय द्यायचो. त्या पद्धतीने कमी प्रमाणात सप्लाय देऊन आपण मधलं जे जंक्शन आहे ते तोडून इलेक्ट्रॉन्स पलीकडं इलेक्ट्रॉनचं वहन पलीकडं करायचो. या ठिकाणी तिसरं टर्मिनल एक्स्ट्रा दिलं जात नाही, त्यामुळे ह्या कंपोनेंटला तुम्हाला ब्रेकडाऊन व्होल्टेजपर्यंत सप्लाय देणं गरजेचं आहे, ज्याशिवाय तुमचं जंक्शन तुटू शकत नाही आणि तुमचे इलेक्ट्रॉनचं वहन पलीकडच्या पार्टिशनमध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे VBO याचा अर्थ व्होल्टेज ब्रेकडाऊनपर्यंत या कंपोनेंटला व्होल्टेज देण्याची गरज असते. आपण बघितलंय करंटचं वहन या दिशेने सुद्धा होऊ शकतं आणि करंटचं वहन या दिशेने सुद्धा होऊ शकतं. हा तुमचा डायक काम करतो. त्यानंतर आपण बघणार आहे ट्रायक कसं काम करतो. ट्रायक आपण आता सांगितलं TRIAC, शेवट AC लावले याचा अर्थ तो AC सप्लायवर काम करतो. आणि ट्राय याचा अर्थ त्याला 3 टर्मिनल आहे. ट्राय याचा अर्थ त्याला 3 टर्मिनल आहे आणि तो AC सप्लायवर काम करणारा कंपोनेंट आहे, त्यामुळे याला ट्रायक म्हटलं जातं. यामध्ये पण आपण बघू शकता की 2 डायोडचे सिम्बॉल, जसं आत्ता आपण बघितलं डायक, हा डायकचा सिम्बॉल आहे प्लस याला एक्स्ट्रा गेट टर्मिनल दिले. याचा अर्थ तुला गेट टर्मिनलच्या साह्याने काय करायचं, याला सप्लाय द्यायचं. त्यामुळे गेट हे टर्मिनल तुम्हाला एक्स्ट्रा दिलेलं आहे. टर्मिनल नंबर 1, टर्मिनल नंबर 2 आणि हा गेट, असे 3 टर्मिनल तुमच्या ट्रायकला असतात. दिसायला हा ट्रायक असा असतो. ट्रान्झिस्टर सारखाच आहे, फक्त एक एक्स्ट्रा पट्टी याला दिली जाते. ट्रान्झिस्टर सारखाच घटक आहे, परंतु ट्रान्झिस्टरपेक्षा कन्स्ट्रक्शन याचं ट्रायकचं वेगळं आहे. आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहे. आता याचा उपयोग कुठं केला जातो. ट्रायक जो आहे तो मोस्टली AC मोटरचं स्पीड कंट्रोलिंगसाठी वापरला जातो आणि ते पण फार सेन्सिबल कंडिशन असते ती AC मोटर कंट्रोल करायची. हे जे डिस्प्लेवर तुम्हाला दाखवलं आहे, या ठिकाणी जे चित्र तुम्ही बघताय हे एक VR व्हर्च्युअलच्या थ्रू पिक्चर सीन क्रिएट करणे हा एक घटक दाखवला आहे, जे आपण मॉलमध्ये बघितलं असेल किंवा व्हिडिओज आपण टिकटॉकवर बघता त्या ठिकाणी पण बघितलं असेल, यूट्यूबवर सर्च केलं तर त्या ठिकाणी सुद्धा भेटेल. एखाद्या ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं जातं आणि तुम्हाला गॉगल्स घातले जातात की ज्याच्या थ्रू तुम्हाला असं वाटतं की आपण खरंच त्या रिॲलिटीमध्ये आहोत. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला समजा एखाद्या गाडी, आता याचा रिलेट करू, एखाद्या गाडीमध्ये तुम्हाला बसवलं आणि गॉगल्स तुम्हाला VRचे घातले तर तुम्हाला जे दिसतंय ते हुबेहूब या मोटरमध्ये किंवा या गाडीमध्ये करणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या गाडीमध्ये बसला आहात असं गॉगलमध्ये दिसेल आणि तुम्हाला एखाद्या मोकळ्या गाडीमध्ये बसवलं जाईल, पण या गाडीची जी क्रिया असेल, हलण्याची, पळण्याची, मोशन्स जे असतील त्या गाडीचे ते याप्रमाणे असतील जसे तुमच्या VRमध्ये चालले असतील. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपण खरंच रिॲलिटीमध्ये आहोत, ती व्हर्च्युअल रिॲलिटी असते. ते हे मोटर जे कंट्रोल करण्याचं काम केलं जातं. कारण ही जी गाडी दाखवलेली आहे ही गाडी राईट साईडला कधी वळेल किंवा लेफ्ट साईडला झुकेल, ब्रेक मारेल, ह्या क्रिया तुम्हाला सेन्स झाल्या पाहिजे. यासाठी यामध्ये जे मोटर्स वापरले जातात हे फार सेन्सिबल पद्धतीने कंट्रोल करण्याचं काम हा तुमचा ट्राय करू शकतो, फार सेन्सिबल पद्धतीने करू शकतो. हे तर एक व्हर्च्युअल रिॲलिटी झाली. याचा अर्थ तुम्हाला गॉगल लावला जातो VRचा, हे तर ओरिजिनॅलिटी झाली. या ठिकाणी खाली जी 2 नंबरची इमेज दाखवली ती ओरिजिनॅलिटी. याचा अर्थ काय, एखादं सिम्युलेटर आहे,
आपण मोबाईलमध्ये भरपूर गेम बघितले असतील. अँड्रॉइडमध्ये भरपूर प्रकारच्या प्ले स्टोअरला सिम्युलेटरच्या गेम्स येतात. हा एक एरोप्लेनचा सिम्युलेटर दाखवला आहे. सिम्युलेटर याचा अर्थ असा असतो की मॉल्स वगैरे मध्ये एक प्रतिकृती उभी केली जाते एरोप्लेनची, आणि त्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये जसा एरोप्लेन असतो आतमधल्या साईडने त्या पद्धतीने डिस्प्ले वगैरे किंवा बटन्स वगैरे त्याला दिसले असतात. तुम्ही आतमध्ये बसल्यानंतर असं वाटतं की आपण खरोखर एरोप्लेनमध्ये बसलो आहे. या ठिकाणी VR वगैरे लावायची गरज नसते. आतमध्ये बसल्यानंतर या ठिकाणी VR लावला आहे, तशी याला VR लावायची गरज नसते. ॲक्च्युलीमध्ये असं वाटतं की आपण विमानात बसलो. त्या ठिकाणी बसल्यानंतर ते समजा तुम्ही ड्राईव्ह करत असाल तर ड्राईव्ह करताना हे डिस्प्लेवरती तर चित्र दिसतंच आहे, परंतु तुम्हाला लँड करायचं आहे किंवा तुम्हाला विमान उडवायचं आहे, आपण काय स्टंट्स तुम्हाला विमानामध्ये करायचे असतील तर अशा कंडिशनला स्टंट करताना हे विमान तुमच्यासोबत काय झालं पाहिजे, मूव्ह झालं पाहिजे. ही आतली जी केबिन आहे ती तुमच्यासोबत काय झाली पाहिजे, मूव्ह झाली पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला वाटेल ना की आपण खरोखर विमानात बसलो. तर ते मूव्ह करताना ज्या मोटर्स वापरले जातात त्यासुद्धा सेन्सिबल पद्धतीने ऑपरेट केल्या जातात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही हँडल फिरवल्यानंतर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की ते लेफ्टला, हँडल फिरवलं की लेफ्टला गेले पाहिजे. तो सेन्सिबली तो लगेच लेफ्टला मूव्ह करतो. राईटला हँडल फिरवलं की आपल्याला वाटतं की ते लगेच राईटला मूव्ह झालं पाहिजे, तर लगेच राईटला. म्हणजे माणसाच्या शरीरासोबत हा केबिनसुद्धा काय होतो, फिरत असतं. हे जे कंट्रोल करण्याचं काम असतं त्यात तुमचा ट्रायक हा करतो. फार सेन्सिबल पद्धतीने तो त्याला कंट्रोल करतो. ट्रायकचं कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी बघतोय. हा जर एक भाग बघितला आपण, तर सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरचा व्हिडिओ जर बघितला असेल तर हा सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरची एक कन्स्ट्रक्शन एक भाग फक्त PNPN पासून आपला सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर तयार होतो. परंतु तोटा असा आहे सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरमध्ये की करंटचं वहन फक्त आपण त्यामध्ये म्हणतो की एका दिशेने होतो. तर असे दोन सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर आपण एकमेकांना पॅरलमध्ये ठेवलेत. म्हणजेच करंटचं वहन या मटेरियलमधनं सुद्धा होऊ शकतो आणि करंटचं वहन या मटेरियलमधनं सुद्धा होऊ शकतं. जर मॅग्नेट्यूड टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2चा जर चेंज झाला तर ज्यावेळेस मॅग्नेट्यूड पॉझिटिव्ह या ठिकाणी असेल, निगेटिव्ह या ठिकाणी असेल, त्यावेळेस तुमचा या ट्रायकच्या थ्रू किंवा या मार्गाच्या थ्रू सप्लायचं वहन होईल. आणि मॅग्नेट्यूड चेंज झाले, पॉझिटिव्ह खाली आला, निगेटिव्ह वरती गेला, तर या तुमच्या मार्गाच्या थ्रू करंटचं वहन होईल. पण या कंडिशनमध्ये, दोन्ही कंडिशनमध्ये तुम्हाला गेटला सप्लाय देणं गरजेचं आहे. यामध्ये या मटेरियलमध्ये किंवा या पार्टमध्ये या Pला गेटच्या थ्रू सप्लाय दिला आहे आणि तो सप्लाय दुसऱ्या भागामध्ये N टाईपला दिला आहे. म्हणजे जो ज्यावेळेस हा वर्किंगमध्ये असेल त्यावेळेस गेटने सप्लाय ह्याला द्यायचा आहे आणि करंटचं वहन M2 कडून M1 कडे जाईल. आणि ज्या कंडिशनला पोलॅरिटी चेंज होते त्या कंडिशनला गेटचा सप्लाय या ठिकाणी Nला जातो आणि सप्लाय PNPNच्या थ्रू टर्मिनल नंबर 2ला पास होतो. म्हणजेच हा बाय डायरेक्शनल आहे. टायक हा बाय डायरेक्शनल आहे, म्हणजे करंटचं वहन या दिशेने पण होतं आणि करंटचं वहन या दिशेने सुद्धा होतं. म्हणजे हा SCR सारखा घटक नाही आहे फक्त एकाच दिशेने करंटचं वहन करायला. ह्याच्यामध्ये दोन पार्ट्समध्ये SCR जोडला आहे, त्यामुळं करंटचं वहन या दिशेने सुद्धा होऊ शकतं आणि करंटचं वहन या दिशेने सुद्धा होऊ शकतं. आपण या ठिकाणी बघू शकतो या कन्स्ट्रक्शनमध्ये डायोडचा सिम्बॉल इकडे पण दाखवला आहे, डायोडचा सिम्बॉल या ठिकाणी पण दाखवला आहे. याचा अर्थ फुल वेव्ह आहे. करंटचं वहन या दिशेने एकदा होईल, मॅग्नेट्यूड चेंज झाल्यानंतर या दिशेने एकदा होईल. पण दोन्ही कंडिशनला तुम्हाला दोघांच्या गेटला सप्लाय देणं गरजेचं आहे. गेटला सप्लाय आपण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत, आपण मागं पण बघितलं SCR मध्ये की इलेक्ट्रॉनचं वहन होत नाही. जंक्शन जो आहे ते 3 जंक्शन त्याच्यामध्ये क्रिएट असतात. सिलिकॉन रेक्टिफायरमध्ये, सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरमध्ये 3 जंक्शन आपण बघितले, J1, J2 आणि J3. J1 आणि J3 फॉरवर्डमध्ये जोडले जातात आणि J3 जो असतो तो रिव्हर्समध्ये असतो. तो रिव्हर्स तोडण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, गेटने सप्लाय हा त्या जंक्शन्सला द्यावा लागतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनचं वहन, जंक्शन तुटून इलेक्ट्रॉनचं वहन पलीकडच्या पार्टिकल्समध्ये किंवा पलीकडच्या कंपार्टमेंटमध्ये होतं. तो फक्त हाफ वेव्ह होता. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर हाफ वेव्ह होता. याचा अर्थ एकाच दिशेने करंटचं वहन करायचा. परंतु हा ट्रायक आहे. ट्रायक याचा जो कन्स्ट्रक्शन आहे तो एकदा या मार्गाने करंटचं वहन करेल आणि एकदा या मार्गाने, म्हणजे बाय डायरेक्शनल आहे. दोन्ही साईडने तुमचं करंटचं वहन होऊ शकतं. जसं डायोडचे आपण 2 सिम्बॉल दाखवले त्या ठिकाणी, म्हणजे करंटचं वहन या बाणाने पण होऊ शकतं, या साईडने पण होऊ शकतो मार्गाने, आणि मॅग्नेट्यूड चेंज झाल्यानंतर या साईडने पण होऊ शकतो. परंतु ट्रायकमध्ये गेटने सप्लाय देणं गरजेचं आहे. यामध्ये आपण बघितलं ट्रायकचं कन्स्ट्रक्शन. ट्रायकला आपण म्हणतो की गेटला सप्लाय गेला पाहिजे, तर त्या गेटला सप्लाय देण्याचं काम तुमचं कारण कोण करतो, डायक करतो. दोन्ही कंपोनेंट AC सप्लायवर काम करणारे कंपोनेंट आहेत. त्यामुळं ॲज अन आपण सांगितलं की डायकचा जो उपयोग केला जातो तो ट्रायकला ट्रिगरिंग करण्यासाठी केला जातो. हा डायक दाखवला आहे आणि हा जो गोल दाखवला आहे हा जो आहे तो ट्रायक आहे. याचा अर्थ ट्रायकला तुम्ही AC सप्लाय दिला आहे, मोटर पण त्याला जोडलेली. या ठिकाणी जी अर्धा भाग दाखवला आहे या ठिकाणी मोटरच्या थ्रू तुमच्या ट्रायकच्या थ्रू मोटरला पण सप्लाय केला आहे. या ठिकाणी AC सप्लाय दाखवला आहे.
आणि तोच AC सप्लाय तुमच्या डायरेक्टला सुद्धा गेला आहे. खालनं पार्ट पॅरलमध्ये सप्लाय तुमच्या डायरेक्टला सुद्धा गेला आहे. डायरेक्ट ज्यावेळेस गेटला ट्रायकच्या गेटला सप्लाय पास करेल त्यावेळेस तुमचा ट्रायक काय होईल, ऑन होईल. ऑन झाल्यानंतर तुमची मोटर कंट्रोलमध्ये येते. जसं तुम्ही मुव्हिंग कराल, जसं त्याचा यूज असेल त्या पद्धतीने मोटर चालू आणि बंद केली जाते. त्याच पद्धतीने डायरेक्टला व्होल्टेज ब्रेकडाऊनपर्यंत सप्लाय देणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुमचा डायरेक्टमधनं सप्लायचं काय होईल, वळण होईल आणि ते ट्रायकच्या गेट टर्मिनलला सप्लाय दिला जाईल. त्यावेळेस तुमचा ट्रायक हा ॲक्टिवेट होईल किंवा कार्यक्षम होईल. त्याशिवाय तुमचा वर्किंगमध्ये येणार नाही. ट्रायक जोपर्यंत तुम्ही डायरेक्टला ब्रेकडाऊन व्होल्टेजपर्यंत सप्लाय देऊन गेटला सप्लाय देत नाही ट्रायकच्या, त्यावेळेस तुमचा ट्रायक ऑन होईल, तुमची मोटर काम करायला सुरुवात करेल. या मोटरचं जे मुव्हिंग असणार आहे ते तुमचा ट्रायक ठरवणार आहे. म्हणजेच ट्रायकला स्विचिंग करण्याचं काम कोणाचं आहे, चालू आणि बंद करण्याचं काम कोणाचं आहे, हे डायकचं आहे. आणि याला स्विचिंग क्रिया म्हणतात. ट्रायकला स्विचिंग क्रिया लागते. ही स्विचिंग क्रिया इथं मोटर दाखवली कंट्रोल, या ट्रायकच्या थ्रू सर्किटमध्ये मोटर जोडली. याचा अर्थ तो ट्रायक त्या मोटरला काय करतो, कंट्रोल करतो. स्पीड कमी करणे आणि जास्त करणे. आणि अशा एकच मोटर नसते, भरपूर मोटर्स वापरलेले असतात. जसं आता आपण मागं उदाहरण बघितलं सिम्युलेटरमध्ये, फक्त एक मोटर वापरली जात नाही. एक मोटर नाही, त्याचं स्पीड कमी करणे, त्याला वळवणे, लेफ्ट साईडला राईट साईडला, खाली झुकवणे, वरती वळवणे, हे सगळी एकच मोटरच्या थ्रू काम केलं जात नाही. त्यामुळे अशा सर्किटमध्ये ट्रायक वापरले जातात भरपूर आणि मोटरसुद्धा भरपूर वापरले जातात. पण त्याचं जे स्पीड कंट्रोल आहे ते म्हणजे फार फास्ट गतीने आणि सेन्सिबल पद्धतीने तुमचा ट्रायकच फक्त कंट्रोल करू शकतो. म्हणजेच अशा एलिमेंटमध्ये किंवा उपकरणामध्ये तुम्हाला ट्रायक वापरणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.